इतकी सॉफ्ट आणि टेस्टी लापशी होते ना की एकदा खाल्ली तर परत परत बनवून खाल. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीज साठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुपाचा सुगंध आणि जबरदस्त अशी चव. चला तर मग लगेच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी साधारण 1-2 वाटी गूळ घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त घेऊ शकता. आता त्यात थोडंसं पाणी घालून आपण गूळ व्यवस्थित असा विरघळून घेणार आहोत. आता गॅसवर थोडंसं गरम करून आपण गूळ वितळून घेणार आहोत. आता लापशी तयार करण्यासाठी आपण तूप गरम करून घेणार आहोत. साधारण 2 ते 3 चमचा तूप आपण इथे वापरणार आहोत. आता आपलं तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण 1 ते 2 विलायची आणि बारीक चिरलेलं खोबरं भाजून घेणार आहोत. त्यानंतर मनुके व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण लापशीसाठी लागणारा भरडा भाजून घेणार आहोत. या ठिकाणी मी साधारण 1-2 वाटी भरडा वापरलेला आहे. आता भरडा आपल्याला व्यवस्थित असं तुपात हलके सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता आपला भरडा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले काजू बदाम घालून पुन्हा एकदा आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपलं भरडा व्यवस्थित असं भाजून झालेला आहे. आता त्यामध्ये आपण तयार केलेलं गुळाचं पाणी हळूहळू करून मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित असं पाण्यामध्ये लापशी आणि ड्रायफ्रूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.
त्यानंतर अगदी थोडस चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता कुकरला आपण एक 2 ते 3 शिट्ट्या देऊन लापशी शिजवून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपली लापशी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट टेक्स्चर आणि कलर एकदम परफेक्ट जमलेला आहे. या ठिकाणी आपली झटपट अशी गुळाची लापशी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.